महाराष्ट्रामधील तमाम मराठी समाजाला असं वाटतंय की नेमकी आरक्षण भेटलंय का नाही भेटलंय, याचं कारण कुठलीही क्लॅरिटी आलेली नाही. आता आपण बघत असेल मित्रांनो, मीडियामध्ये आपण बघतोय देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसींचं आरक्षण आम्ही कमी होऊन देणार नाही, ओबीसींच्या जे काय असेल त्यांच्या अधिकाराची रक्षण करायची जबाबदारी मी घेतली. छगन भुजबळ म्हणतायत एकनाथ शिंदेने कुठलीही चर्चा न करता, मंत्रिमंडळामध्ये कुठला विचार न करता जी काय त्यांनी अधिसूचना काढलेली आहे ती काढलेली आहे. मग एकंदरीत मित्रांनो साहजिकच आहे, सामान्य मराठी माणसांच्या मनामध्ये असा प्रश्न येणारच, आरक्षण खरंच भेटलंय का? तर एकंदरीत बघा मित्रांनो, ज्या वेळेस आरक्षण चालू झालं आणि त्यावेळेस जी महत्त्वाची काय मागणी होती, मराठ्यांना सरसगट आरक्षण देणं. आता हे मराठ्यांना सरसगट आरक्षण मित्रांनो देणं, तर काही जी काय मित्रांनो मोहीम आहे, ही मोहीम फक्त सगळे सोयऱ्यांपर्यंत येऊन थांबली. आता झालंय असं का मराठवाड्यामध्ये जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. तर मग मराठवाड्यातल्या लोकांना समजा एखाद्याला भेटली त्याच्या सोयऱ्याला, मग त्याच्या प्रतिज्ञापत्र देऊन, शपथपत्र देऊन त्याला त्याच्यावरती कुणबीचा दाखला काढता येईल. खर्च तर करावाच लागणार आहे. पण बाकीच्या महाराष्ट्रातील मराठ्यांचं काय, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, बघा का आता छगन भुजबळ म्हणतायत का जर मराठ्यांना ओबीसीमध्ये जर घेतलं तर 50% मधून मराठ्यांना ज्या काही जागा भेटायच्या त्या भेटणार नाही. दुसरं EWS मधलं 10%चं आरक्षण त्याला पण ते मुकणार. त्यावरती सरकारने कुठली क्लॅरिटी केली नाही. त्यांचा असा पण आरोप आहे का एकनाथ शिंदेनी कुणालाही विचारलेलं नाही, एकनाथ शिंदेनी कुठल्याही मंत्रिमंडळातील मंत्र्याला विचारलेलं नाहीये आणि न विचारताच त्यांनी घाईगडबडीत काही कागद प्रिंट केला आणि तो मनोज जरांगेंच्या हातात दिला. बरं, ते पण खरं वाटतंय. याचं कारण मराठ्यांना आरक्षण भेटल्याचा आनंद ना देवेंद्र फडणवीसनं साजरा केला ना अजित पवारने साजरा केला. कारण ते दोघं मित्रांनो जरी घटनाबाह्य पद असलो साधारणतः उपमुख्यमंत्र्याचं, तरी ते डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत आणि ते पद काय घटनाबाह्यच आहे, ते पद घटनेला धरून नाही आहे. पण तरी पण त्यांनी आनंद व्यक्त केला नाही आहे. मग संशयाला जागा अशी येते का सरकारचा तर प्लॅन नाही आहे का मनोज जरांगेंना मुंबईला येण्यापासून रोखायचं आणि इकडं एकनाथ शिंदेनी कागद द्यायचा, मनोज जरांगेंना खुश करायचं, तिथं थांबवायचं. आता कागद म्हणजे कायदा नाही आहे, कागद म्हणजे GR नाही आहे, अजून त्याच्या कॅबिनेटला त्याच्यावरती मोहर उमटायची, कायदा बांधणार, उच्च न्यायालयात आता बरेच लोक हरकती घेणार, मग कुठं तो कायदा येणार आहे. आणि मग इकडे छगन भुजबळ तर आता नाराज झाले, ते डायरेक्ट अजित पवारांवर टीका करतात, नंतर एकनाथ शिंदेवरती टीका करतात. विचार करा, सरकारमधलाच मंत्री सांगतोय आम्हाला न विचारता जर त्यांनी तो कागदाचा मसुदा दिलाय तर मित्रांनो ही गोष्ट साधीसुधी नाही. आणि म्हणूनच सगळा मराठी समाज जो आहे ना तो संभ्रमात आहे, आरक्षण भेटलंय का नाही भेटलंय. आता फक्त मित्रांनो तात्पुरते आपल्याला कुणबीचे दाखले भेटत आहेत. आता ज्या लोकांना कुणबीचे दाखले भेटतात त्या लोकांना मित्रांनो समजा ओबीसी मधून त्यांना जे काही जागांचा फायदा व्हायचा असेल, नोकरी भरती असेल किंवा शाळेमध्ये असेल आणि आणखी किंवा स्कॉलरशिपसाठी असेल, त्यांना फायदा होतोय. पण बाकीच्या मराठ्यांचं काय, ज्यांचे कुणी सगळे सोयरे कुणबी नाही आहेत त्यांचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे जे आंदोलन आहे सरसगट मराठा आंदोलनावरून सगळ्या सोयऱ्यांपर्यंत येऊन का थांबलं, तो पण मोठा विषय आहे. आणि तेव्हा मित्रांनो आता एकंदरीत असं वाटतंय काय, एकंदरीत तुम्ही संपूर्ण मराठी समाज जो आहे ना काय का त्याच्यासाठी तुम्ही एक वेगळी कॅटेगरी तयार केला. भले त्याला 10% आरक्षण द्या, 15% द्या, आणि पण काही ह्या मराठी समाजाला मराठी समाजाच्या नावाखाली आरक्षण द्या. आता सध्या चाललंय काय, आता सध्या म्हणजे असं वाटतंय का सरकारच मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावते. म्हणजे सरकारचे 2 गट तयार झालेत. एक गट एकनाथ शिंदेचा, दुसरा गट आहे तो छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसचा. तेव्हा मित्रांनो बघा, जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ हे समजा आपण म्हणूया म्हणजे म्हणण्यापेक्षा आहेच ते कोणत्या बाजूने आहेत, ते दोघं ओबीसी समाजाच्या बाजूनं. आणि फक्त एकनाथ शिंदेंनी म्हणजे का फक्त GRचा जो का मसुदा आहे त्या मसुद्याचा कागद फक्त त्यांनी मनोज जरांगेंकडे दिलाय.
म्हणजे याचा अर्थ ते का मराठ्याच्या बाजूने असा होत नाहीये. त्यांनी फक्त एका भाषणामध्ये म्हटलं होतं, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी सांगतो का मराठी आरक्षण देणार, का ते कर्तव्य त्यांनी मसुदा देऊन फक्त पूर्ण केला असा भास निर्माण केला आहे. पण जोपर्यंत न्यायालयातून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठी समाजाला आरक्षण भेटलंय असं नक्की नाही. आता न्यायालयाचं मत काय, संविधान काय सांगतंय, तर संविधान असं सांगतंय का 50% ह्या जागा ओपनसाठीच ठेवायच्या आणि तुमचं आरक्षण जे आहे ते 50% ठेवायचं. मग या 50%मध्ये तुम्ही कुणाकुणाला, तुम्ही SC ST असतील, OBC असतील, तर या सगळ्या कॅटेगरी बसवायच्या. आणि म्हणून मागच्या वेळेस काय झालं होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं होतं, 62% पर्यंत त्यांनी आरक्षण नेलं. तर म्हणजे किती, 12% आरक्षण वाढवलं, मराठी समाजाला दिलं. पण ते न्यायालयात टिकलं का, ते टिकलं नाही, टिकणार पण नाही. कारण मित्रांनो संविधानात असं सांगतंय का तुम्हाला सगळे आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून फक्त 50% आरक्षण आणि 50% जागा या ओपनमध्येच पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही मराठी समाजाला, म्हणजे तुम्हाला कुणाचं तरी कमी करावाच लागणार आहे. एक तर तुम्हाला OBCचा कोटा कमी करावा लागेल आणि किंवा बाकीच्या कॅटेगरीचा कोटा कमी करावा लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला मराठी समाजाला समावेश करावा लागेल. तर म्हणजे तुम्हाला 50%च्या वरती तुम्हाला आरक्षण हे नेता येणार नाही. आणि मग मनोज जरांगे, आपले सगळे लोक म्हणत असतील ना, हे मनोज जरांगे कुणबीतूनच का आरक्षण मागतात, OBCतूनच का मागतात, कारण OBCला 27% आरक्षण आहे. आणि जर 27% आरक्षण म्हटलं तर 54% जनता OBC जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नाही आहे. म्हणून जर न्यायालयाच्या कसोटीवरती जर टिकायचं असेल आरक्षण, तर मग मराठी समाजाला OBCतून आरक्षण द्यावं लागेल. तर असा हा मित्रांनो जांगडगुत्ता झालाय. आणि त्याच्यामुळं आता मित्रांनो बघा, आता जरी एकंदरीत सरकार कितीही म्हटलं तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ, हे करू ते करू, पण ते आपल्याला मित्रांनो एक तर OBCतून घ्यावं लागेल किंवा OBCचा कोटा कमी करा किंवा दुसऱ्या कुठल्या कॅटेगरीतून थोडं कमी करून ते मराठ्यांच्या वाटेला द्यावं लागेल, तरच ते न्यायालयीन लढाई टिकेल. नाही तर मित्रांनो 50%च्या वरती जर आरक्षण गेलं तर ते आरक्षण न्यायालयामध्ये टिकत नाही, कारण तसा कायदा आहे आणि तसं संविधानामध्ये सांगितले गेलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो आता हे सगळे संभ्रमामध्ये आहे, मी सुद्धा संभ्रमामध्ये आहे. याचं कारण मी स्वतः मित्रांनो 5-10 हजार रुपये खर्च करून म्हणजे मुलांसाठी शाळेमध्ये काहीतरी फायदा व्हावा म्हणून मराठीचं कुणबी केलेलं आहे. पण आता मित्रांनो जर समजा मला माझ्या सगळ्या सोयऱ्यांना करायचं असेल तर त्यांना पण खर्च येतो मित्रांनो, किती नाही म्हटलं तरी 2-2.5 हजार रुपये खर्च येतो. आता जर सरकार म्हणते शपथपत्र करू, हे करू ते करू, खर्च येतोय, कारण चक्रा माराव्या लागतात, पायपीट करावं लागते, कलेक्टरची सही त्याच्यावरती यावं लागते, तोपर्यंत पायपीट करावं लागते. मग आपण मित्रांनो काय करतो, एवढ्या चक्रा मारायच्या, भाड्यातोड्यात पैसे जातात. मग एजंट जे आहेत ना, ते एजंट पैसे घेतात. आपण पण विचार करतो मोरद्या जाऊ द्या, डोक्याला ताप, कामधंदे बुडवा, पैसे खर्च करा, घे बाबा 2-2.5 हजार रुपये, तुझं तू काम कर. तर मित्रांनो हे असं एकंदरीत जे आहे हा सगळा मराठा समाजाच्या आरक्षणाचा जांगडगुत्ता झालाय. तो कधी सुटणार आहे, 50%च्या वरती कुठल्याही सरकारला आरक्षण देता येत नाही. याचं कारण ते न्यायालयात टिकत नाही आणि संविधानाचं तसं म्हणणं आहे. मग हे मराठी समाज 50% कुठल्या तरी कॅटेगरीत बसावं लागणार आहे, तरच मित्रांनो मराठी समाजाचं आरक्षण टिकणार आहे. आता मित्रांनो एखादं म्हणून हा काय एवढा निगेटिव्ह बोलतोय, बाबा मी स्वतः मराठी आहे, आम्ही स्वतः मराठा कुणबी केलेला आहे, माझं नाही केलं, मुलांचं केलं आहे. आणि पण मित्रांनो त्याच्यासाठी किती कष्ट करावे लागतात, किती महिने थांबावं लागते, हे मी स्वतः भोगलंय. आणि म्हणून मी मित्रांनो हे आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. आणि त्या मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.